आध्यात्मिक समन्वय आघाडी ठाणे शहर व भारतीय जनता पार्टी तसेच आमदार निरंजन डावखरे यांच्या पुढाकाराने सालाबादप्रमाणे यंदाही होमात्मक लघुरुद्र अनुष्ठानचे आयोजन करण्यात आले असून शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून हा उत्सव साजरा केला। सर्वत्र महाशिवरात्रीचा उत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा होतोय। अनेक जण या दिवशी भगवान शिव शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा करतात। सर्वत्र भगवान शिव शंकराच्या मंदिरामध्ये प्रचंड अशी गर्दी पाहायला मिळते। या दिवशी भगवान शिव शंकराची पूजा करणं म्हणजे हा अत्यंत महत्त्वाचा योग असल्याने अनेक भाविक या ठिकाणी जाऊन भगवान शिव शंकराची पूजा करून दर्शनाचा लाभ घेतात। याच पार्श्वभूमीवर आज सकाळी शंखनाद, डमरुनाद आणि ढोल ताशांच्या वादनासह उज्जैन येथून आणलेली महाशिव ज्योतची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आहे। ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज मैदान अशी ही भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी ढोल ताशांच्या गजरात संपूर्ण वातावरण भक्तिमय झाल्याचं पाहायला मिळालं। छत्रपती शिवाजी महाराज मैदानात महाशिवरात्री निमित्त होमात्मक लघुरुद्र अनुष्ठानचं आयोजन करण्यात आलं आहे। ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये हा होमात्मक लघुरुद्र अनुष्ठान यज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला आहे। यामध्ये 151हून अधिक जोडप्यांनी सहभाग नोंदवला। आचार्यजी आशिष कुमार जानी यांच्या मार्गदर्शनाखाली हा होमात्मक लघुरुद्र अनुष्ठान येथे संपन्न झाला। भाजपाच्या ठाणे शहर आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या संयोजक अश्विनी पटवर्धन तसेच दिलीप नाम जोशी यांच्या संयोजनाखाली व कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला, तर महाकुंभ येथील गंगाजल देखील दर्शनासाठी ठेवण्यात आले होते। यावेळी भाजप आमदार संजय केळकर यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत येथे उपस्थिती दर्शवली, तर भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी देखील येथे उपस्थिती लावली। अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये होमात्मक लघुरुद्र अनुष्ठान सोहळा संपन्न झाला। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी होमात्मक लघुरुद्र अभिषेक याचं आयोजन समन्वय प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पार्टीच्या आध्यात्मिक आघाडी याच्या माध्यमाने आम्ही केलेलं आहे आणि मोठ्या संख्येने या इकडे सगळेच भक्तगण आलेले आहेत। आपण बघतोय की वेगवेगळ्या जाती धर्म पंथाचे लोक आवर्जून या होमात या अभिषेकामध्ये बसतात आणि हजारोच्या संख्येने महादेवाच्या दर्शनाला कोपिनेश्वर मंदिरामध्येही लोक हे येत असतात। या इकडे ज्या लोकांना खरं तर प्रयागराजला त्रिवेणी संगममध्ये जाता आलं नाही त्यांच्यासाठीही या इकडे त्रिवेणी संगमाचं जल आम्ही आणलेलं आहे आणि ज्याचा लाभ आपल्याला घेता येईल। मी आपल्या माध्यमाने सर्व ठाणेकरांना विनंती करेन की आवर्जून आपण येऊन या पुण्य संधीचा लाभ घ्यावा। सकाळी आपल्याला कल्पना असेल, खरं तर दरवर्षी आपण ज्योत ही वेगवेगळ्या ज्योतिर्लिंगावरनं आणत असतो। या वर्षीची ज्योत आपण उज्जैनवरनं आणलेली आहे आणि ती कोपिनेश्वर मंदिरामध्ये रात्री ठेवून त्याची आम्ही या इकडे मिरवणुकीने थाटामाटात या इकडे आणलंय आणि प्रत्येक होमकुंड त्या ज्योतीच्या माध्यमाने हे प्रज्वलित करण्यात आलेलं आहे, जेणेकरून एक अलौकिक आणि एक चांगलं वातावरण या इकडे निर्माण होतं। प्रत्येकाला एक पुण्याचं या इकडे अनुभव भेटतो, त्या दृष्टिकोनाने हे एक उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे। आज महाशिवरात्रि के लिए आध्यात्मिक समन्वय आघाड़ी एवं माननीय श्री एडवोकेट निरंजन डावखरे जी ने यहाँ थाने में जो सामूहिक अनुष्ठान किया है, जिसके कारण सभी थानेवासियों को पूरा वातावरण शिवमय बन गया है। लोगों को शिव जी का पूजन करवा लघुरुद्र करने का मौका मिला है। जो लोग प्रयागराज जाके महाकुंभ में स्नान नहीं कर पाए, उसके लिए महाकुंभ से लाए हुए त्रिवेणी संगम का जल से स्नान एवं अभिषेक कराया गया है। तो ये लोगों को घर बैठे ही त्रिवेणी संगम का अभिषेक, यज्ञ और रुद्राभिषेक सभी चीज का फायदा निरंजन जी और उनकी टीम के कारण हुआ। मैं उनको बहुत बहुत बधाई देता हूँ और ऐसे कार्य करने के लिए प्रेरणा देता हूँ।